भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण स्वरूपाची ओळख अर्जुनाला करून देताना म्हणतात, ऋतूनाम कुसुमाकरः. कुसुमाकर म्हणजे वसंत ऋतू होय. सध्या या ऋतूचे नैसर्गिक वातावरण आपण अनुभवतो आहात. भगवान श्रीकृष्णाला वसंत ऋतू म्हणजे नैसर्गिक सौंदर्याचा रम्य ऋतू म्हणायचे नाही, तर झाडांवर येणारी कोवळी पाने, विविधरंगी विविध गंधी फुलांचे उमलणे, वातावरण आल्हाददायक होणे, गव्हाच्या ओंब्यात हरभऱ्याच्या घाटात रस भरू लागणे, ही वसंताची बाह्य रूपे आहेत. वसंत आल्याची सूचना आंब्याच्या मोहरातून घराघरात पोचते. सूर्याची प्रखरता दिवसेंदिवस वाढू लागल्याने हाडांपर्यंत पोचणाऱ्या थंडीची जागा आता पहाटेच्या गारव्याने घेतली आहे. म्हणून शेतात हुरडा भाजण्याचे उत्सव सुरू आहेत. एक नवी वानस्पतिक चेतना, एक नवा सुखसंदेश घेऊन येणाऱ्या वसंताचे नेमके रहस्य काय असावे? श्रीकृष्णाच्या मुखातून भगवान विष्णूने या ऋतूला आपले स्वरूप असल्याचे घोषित केले. म्हणजेच वसंत ऋतू मूळ वैष्णव बोध आहे. वानस्पतिक चेतना विश्वचैतन्याचा एक भाग आहे. वसंत ऋतू या चैतन्याचा उन्मेष करणारा आहे. महादेवता भगवान विष्णू जीवनदाता, जीवनधारक, जीवनपोषक, पालक देवता आहे. वैष्णवता म्हणजे रसपूर्ण जीवन, निर्मळ मन, कारुण्याने ओथंबलेले हृदय आणि श्रद्धेने विनम्र झालेली बुद्धी आहे. पाण्यापाण्यात कणाकणात भगवत प्रेम अनुभव करणाऱ्या दिव्य सोहळा म्हणजे वैष्णवता आहे. तो परमपावन महाभाव आहे आणि या महाभावांचा साक्षात्कार करणाऱ्या कवी जयदेवने वसंताच्या साक्षीने गीतगोविंदाची रचना केली आहे. हा वसंत कालिदासाचा सखा आहे, सहचर बनलेला आहे आणि निसर्ग सौंदर्य, कलावंतांचा आस्वाद सांस्कृतिक अर्थाने संपृक्त होऊन जेव्हा आविष्कृत होतो, तेव्हा ते मानवी मनाला समस्त असुरक्षितता, समस्त दैन्य आणि तिरस्कारपूर्ण वातावरणाची योग्य जीवनशक्तीचा, भव्यतेचा, आशेचा हिरण्यस्पर्श देऊन जगणे सुसह्य करते. अध्यात्म यापुढे मार्गोक्रमण करीत मनुष्याला अंतर्मुख सावध करते, दूरचा वेध घ्यायला लावते. आत्मसंशोधनातून जाणीवा विशाल बनवून दुःख अपयश पचवते. म्हणून समाजाला संस्कृती, परंपरा, अध्यात्म नित्य आवश्यक आहे. जयदेवाच्या गीतगोविंदामध्ये रमलेली मन जेव्हा क्षणभंगुरतीच्या शास्त्राकडे जाण्यासाठी अधीर होते, तेव्हा ज्ञानदेव, एकनाथ राण्यांचा अर्थ कुठेतरी स्पष्ट व्हायला लागतो. मग हा विरहसुद्धा माधुर्य बनून जातो. पुन्हा अनुभव वाटतो. हीच नारदाने सांगितलेली गोपीगा भाव भक्ती आहे. अशा भावनेत हरवलेला कबीर ही निर्गुणाला सगुणात आणून त्यांची दुल्हन बनवतो. संत काव्याने शब्दभक्तीच्या भावनेने फक्त शब्द राहत नाहीत, तर ते अंतरात्म्याला उजळणारे चंद्रसूर्य बनतात. वासंती हवेच्या स्पर्शाने पुलकित झालेल्या हिरव्यागार शेताला बघणारा शेतकरी मनोमय अशा हिरण्यगर्भ शक्तीचा प्रत्यय येतो. यापुढे जगातली सारी ऐश्वर्य त्याला तुच्छ वाटतात आणि यामुळे जेव्हाही हिरवाई नष्ट होते, विदीर्ण झालेल्या शेतजमिनीच्या तहानलेल्या भेगा शेतकऱ्याच्या हृदयात आक्रोश भरतात, तेव्हा तो खऱ्या अर्थाने एकाकी, दुर्बल, दयनीय होऊन आत्महत्येस प्रवृत्त होतो. आणि म्हणून ऋतुचक्र व्यवस्थित चालून रसदायी श्रीकृष्ण शक्ती काळ्या मातीत माणसाच्या मनात प्रभावित होऊन सर्वत्र आर्द्रतेचा, कारुण्यपूर्ण अनुरागाचा महिमा प्रस्थापित झाला पाहिजे. यासाठी सर्वांनी ईश्वराकडे प्रार्थनेच्या स्वरूपात तन्मयतेने रसवर्षवासाठी साथ घातली पाहिजे आणि त्यासाठी पर्यावरण संतुलन स्वच्छ आणि समृद्ध केले पाहिजे.